रायगडच्या पेण आणि सुधागड तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। पेणमधील तिलोरे गावात भूकंपाचे धक्के बसल्याची ग्रामस्थांची माहिती आहे। पहाटे 3 वाजता धक्के जाणवल्याची ग्रामस्थांची माहिती आहे। रायगडमधून ही बातमी समोर येते। रायगडच्या काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। रायगडच्या पेण आणि सुधागड तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। पेणमधील तिलोरे गावात भूकंपाचे हे धक्के बसल्याची माहिती तिथल्या ग्रामस्थांनी दिली आहे। पहाटे 3 वाजताच्या सुमारास हे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती आहे। रायगडच्या पेण आणि सुधागड या ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। पहाटे 3 वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। ग्रामस्थांनी तशी माहिती दिलेली आहे। रायगडच्या पेण आणि सुधागड या 2 तालुक्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। पेणमधील तिलोरे गावात भूकंपाचे धक्के बसल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली। प्रतिनिधी सागर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातला तपशील घेऊया। सागर, सौम्य धक्के जाणवलेले आहेत, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण सध्या अजूनही कायम आहे का? हो, नक्कीच आहे। सुधागड तालुक्यातील महागाव परिसरामधील देऊळवाडी, काळकाई, भोपेची वाडी व केवळेवाडी येथे भूकंपाचा आवाज येऊन ग्रामस्थांनी तहसीलदारांना सांगितल्यावर हा मेसेज संपूर्ण पाणी शहरात त्यांच्यावर फिरत होता। त्यानंतर प्रत्यक्षात पाणीचे तहसीलदार कुंभार यांनी जागेवर जाऊन घटनेची पाहणी केली व त्या लोकांना तिथे धीर देऊन भूतज्ञांना पाहणी करण्याची आवश्यकता असे वाटल्याचे मेसेज त्यांनी ग्रामस्थांनी दिले। 3:15 घटना आहे असं प्राथमिक माहिती पालिकेचे तहसीलदार कुंभार यांनी दिली। बरं, धन्यवाद सागर या सगळ्या तपशिलासाठी।